आमच्या अनिल भाऊना हा कार्यक्रम ठेवलेला आहे. माझाही खूप आवडीचा विषय आहे आणि सरकारला आम्हाला सांगायचं आहे पटाच्या निमित्तानं, जसे आम्ही बैल हाकलतो ना, तसं सरकारही कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनासाठी हाकलल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीनं आम्ही सरकार वागत आहे, त्याच ताकदीनं आम्ही सुद्धा सरकारसोबत या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून वागू. मी अनिल भाऊ कदमांना सुद्धा हा शंकरपट ठेवल्याबद्दल शुभेच्छा देतो. पुढच्या वर्षी ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून या पटाचं आयोजन करतील अशी अपेक्षा करतो. बच्चूभाऊ, तामसामध्ये 3 दिवसात 2 पोस्को गुन्हा दाखल झालेले आहेत. मला असं वाटतंय का कायदे कडक आहे, पण प्रशासकीय जी काही जरब पाहिजे, ते सध्या नाही आहे आणि ती जरब बसवणं सरकारची खरं तर भूमिका महत्त्वाची आहे. गृहमंत्री आमचे देवेंद्रजी आहे. त्यांनी या सगळ्या होणाऱ्या महाराष्ट्रातल्या एकंदरीत वर्षभरातल्या घटनेचा अभ्यास करून यावर निव्वळ कायदेशीर कारवाई नाही तर अशी जी प्रवृत्ती निर्माण होतं व अशा पद्धतीनं जे काही लोक समोर येत असतात, याच्यावर मला वाटतं एक संशोधन होणं फार महत्वाचं आहे. कारण की लहान लहान मुलीवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस या महाराष्ट्राला शोभणारे नाही आणि आम्हाला फडणवीस साहेबांकडून अपेक्षा आहे का आपण जेवढं लक्ष राजकारणात घालताय तेवढं या बाबीकडे त्यांनी घालावं अशी अपेक्षा करतो.